Uh, in the previous lecture, we discussed what is pharmaceutical engineering and their processes and unit operations. In this lecture, we discuss about the unit operation of drying is used in the industry. So it is used in the three industries. First is the pharmaceutical industry, second is the food industry, and third is the sugar industry. So first is the pharmaceutical industry. In the production of tablets, the powders are converted into wet mass, and from this wet mass granules are prepared, and these granules are dried by using drying technique. And also in the preparation of herbal drug extracts, the plant extracts are dried for to increase their shelf life, because when it is dried, then it preserve longer time. But when it contains moisture, then chances of product of degradation or deterioration means जेवढं जास्त मॉइश्चर असेल तेवढं तो प्रोडक्ट किंवा तो एक्स्ट्रॅक्ट लवकर खराब होईल, बरोबर. आणि जर तो आपण ड्राय करून ठेवला तर त्याची शेल्फ लाईफ म्हणजे तो जास्त टाईमपर्यंत लॉंगर टाईमपर्यंत काय होईल, प्रिझर्व होईल आणि त्याची शेल्फ लाईफ इन्क्रीज होईल. सो ड्रायिंग ऑपरेशन इज युजफुल फॉर द रिमूव्हल ऑफ मॉइश्चर इन द वेट ग्रॅन्युल्स. ऑल्सो जे काही प्लांट एक्स्ट्रॅक्ट असतील त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी ड्रायिंग ऑपरेशन यूज केलं जाईल. फॉर एक्झाम्पल ऑल्सो एक्झाम्पल एक्स्ट्रॅक्शन ऑफ बेलाडोना. Extraction of belladonna, in that preparation of liquid extract of belladonna is dried completely, otherwise it gets deteriorated. Okay, then next is the food industry. फूड इंडस्ट्रीमध्ये पण काय होतं आहे, ड्रायिंग ऑपरेशन यूज केलं जातं. आता कसं यूज केलं जाईल तर जे काही ग्रेप्स असतील, कॅश्यू असेल, अल्मंड्स अँड अदर जे काही टाईप्सचे फ्रूट असतील ते ड्राय करण्यासाठी आणि त्याच्यापासून आपल्याला ड्राय फ्रूट्स ऑप्टेन होतात. मग हे जे काही ग्रेप्स असतील, कॅश्यू असतील, अल्मंड्स असतील, हे ड्राय करण्यासाठी जे काही ड्रायिंग ऑपरेशन आहे ते युजफुल असेल. ऑल्सो दिस ड्रायिंग ऑपरेशन एक्सटेंड्स इट्स स्टोरेज लाईफ और शेल्फ लाईफ. जर आपण हे ग्रेप्स, कॅश्यू, अल्मंड्स हे ड्राय केले प्रॉपरली, ड्राय केल्यानंतर देन this drying operation gives the extends its storage life and also it is used a long lasting period. Okay, then third is the sugar industry. In this sugar industry, the sugar crystals are dried for to remove the residual water, so sugar becomes dry and free flowing. जे काही शुगर क्रिस्टल्स असतील ते प्रॉपरली ड्राय झाले, ते प्रॉपरली त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह झालं तर ते काय होतील, ते शुगर क्रिस्टल्स एकदम ड्राय होतील आणि फ्री फ्लोईंग म्हणजे ते एकमेकांना ॲडहेअर होणार नाहीत, एकमेकांवरती चिटकणार नाहीत. ओके, जर ते त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण रिमूव्ह झालं तर ते काय होतील, इट बिकम्स अ फ्री फ्लोईंग. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज द next point is unit processes. Unit processes, it is defined as the one in which several unit operations are combined in a sequence to achieve the objectives of chemical or physical processes. आता जे काही युनिट ऑपरेशन असतील, युनिट ऑपरेशन इंडिव्हिज्युअल आहेत, कुठले कुठले असतील म्हणजे युनिट ऑपरेशन आपण पाहिलं. युनिट ऑपरेशन म्हणजे काय तर जे काही प्रोसिजर आहे आपल्याला रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, युजफुल प्रोडक्टमध्ये. मग हे करत असताना ज्या काही स्टेप्स असतील त्या इच अँड एवढी स्टेपला काय म्हणणार, युनिट ऑपरेशन. मग कुठले कुठले असतील, ड्रायिंग आहे, साईज रिडक्शन आहे, इव्हॅपोरेशन आहे, डिस्टिलेशन आहे, आणखी बरेच युनिट ऑपरेशन आहेत, फिल्ट्रेशन आहे, सेंट्रिफ्युगेशन आहे, मिक्सिंग आहे, क्रिस्टलायझेशन आहे. हे जे काही युनिट ऑपरेशन्स आहेत ते युनिट ऑपरेशन इंडिव्हिज्युअल स्टेप आहे म्हणजे ते काय असतील, युनिट ऑपरेशन. आणि हे जे काही स्टेप आहेत ह्या स्टेप करत असताना एक प्रकारची प्रोसिजर असेल, मग एक तर केमिकल प्रोसेस असेल किंवा फिजिकल प्रोसेस असेल, याला काय म्हणणार, युनिट प्रोसेसेस. फॉर एक्झाम्पल आता मी लास्ट टाइम एक्झाम्पल सांगितले लास्ट लेक्चरमध्ये, जर आपल्याला व्हेजिटेबल्स प्रिपेअर करायचे, एखादी भाजी प्रिपेअर करायची आहे, प्रिपेअर करत असताना काय करणार आहेत आपण, त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते तर स्टेप बाय स्टेप आपण ॲड करणार आहेत, बरोबर. स्टार्टिंगला व्हेजिटेबल क्लीन करणार, वॉश करणार, वॉश केल्यानंतर काय करणार आहेत, ते कट करणार, कट करून कुक करण्यासाठी ठेवणार आहेत. कुक करत असताना त्याच्यामध्ये स्पायसेस ॲड करायचे आहेत, साल्ट ॲड करायचे, वन बाय वन जे काही त्याची रिक्वायरमेंट असेल ते ॲड करणार आहेत. म्हणजे ही काय असणार आहे, वन बाय वन प्रोसेस असणार आहे, एकतर केमिकल प्रोसेस आणि फिजिकल प्रोसेस.
मग ह्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्याला काय म्हणणार आहेत, युनिट प्रोसेसेस. फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉमन साल्ट. आता कॉमन साल्ट प्रिपरेशन करायचं आपल्याला. साल्ट प्रिपरेशन करत असताना स्टार्टिंगला आपण काय करणार आहेत, साल्ट प्रिपेअर करत असताना त्याच्यामध्ये प्रोसेसेस कुठल्या कुठल्या असतील तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फ्लुइड्स अँड सॉलिड्स. मग जे काही सी मधलं ब्राईन वॉटर असेल ते काय केलं जाईल, कलेक्ट केलं जाईल. ते कलेक्ट केल्यानंतर त्याला एका कंटेनरमध्ये ठेवलं जातं. म्हणजे अगोदर हे पाहूया, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फ्लुइड्स अँड सॉलिड्स. त्याच्यानंतर ते जे काही ट्रान्सपोर्ट केलं आहे त्याला हीटमधून पास करणार आहेत. त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन करणार आहेत. इव्हॅपोरेशन झाल्यानंतर क्रिस्टलायझेशन म्हणजे क्रिस्टल क्रिएट होतील. क्रिस्टल क्रिएट झाल्यानंतर ते फिल्टर करणार आहेत, म्हणजे ते क्रिस्टल्स प्रॉपरली वॉश करणार आहेत. वॉश केल्यानंतर फिल्टर आउट करणार आहेत. फिल्टर झाल्यानंतर ते क्रिस्टल ड्राय करणार आहेत. ड्राय केल्यानंतर स्क्रीनिंग जे काही हे असतील, इव्हॅल्युएशन टेस्ट असतील त्या पास करून तो फायनल प्रोडक्ट म्हणजे तो जो काही कॉमन साल्ट असेल फायनल तो बाहेर पडेल. मग आता ह्या ज्या काही स्टेप्स आहेत येते लक्षात, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फ्लुइड्स अँड सॉलिड, हीट, देन इव्हॅपोरेशन, क्रिस्टलायझेशन, फिल्ट्रेशन, ड्राईंग आणि स्क्रीनिंग. मग हे जे काही युनिट ऑपरेशन एकमेकांसोबत चेनमध्ये आहेत, कंबाईन आहेत. एक झाले की एक स्टेप, ही झाल्यानंतर इव्हॅपोरेशन, नंतर क्रिस्टलायझेशन, वन बाय वन हे ज्या काही युनिट ऑपरेशनची चेन आहे ह्या होल प्रोसिजरला काय म्हणणार, युनिट प्रोसेसेस. येते लक्षात, युनिट प्रोसेस. हिअर दिस इमेज shows it is a brine water, salt water. This salt water it is transferred, ओके, ट्रान्सपोर्ट केलं जातं. ट्रान्सपोर्ट केल्यानंतर एक सुटेबल कंटेनरमध्ये काय केलं जातं, ते प्लेस केलं जातं. प्लेस केल्यानंतर याच्यावरती हीट अप्लाय केली जाते. हीट केल्यानंतर जे काही एक्सेस वॉटर असेल त्याच्यामध्ये, म्हणजे हे साल्टी वॉटर आहे, साल्टी वॉटरमधलं जे काही वॉटर असेल ते इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट होईल. वॉटर ज्यावेळेस इव्हॅपोरेट होईल त्यावेळेस हे जे काही कंटेनरमधलं वॉटर आहे ते वॉटर कसं होईल, विस्कस होईल, म्हणजे क्रिस्टल फॉर्म व्हायला स्टार्ट होईल. म्हणजे जे काही वॉटर रिमूव्ह होणार आहे, वॉटर रिमूव्ह होत असताना जे काही सॉलिड कंटेंट असेल, म्हणजे सी साल्ट आहे, सी साल्टमध्ये ऑब्विसली जे काही क्रिस्टल्स असतील साल्टचे ते काय होतील, खाली सेटल होण्यास स्टार्ट होईल ह्या कंटेनरच्या खालच्या साईडला. आणि जे काही एक्सेस वॉटर असेल ते इव्हॅपोरेट होईल वरच्या साईडने. नंतर ज्यावेळेस क्रिस्टल क्रिएट व्हायला स्टार्ट होईल, म्हणजे जे काही स्लरी लाईक कन्सिस्टन्सी भेटेल आपल्याला, ती स्लरी काय केली जाईल, ते जे काही साल्टचे क्रिस्टल क्रिएट होतील ते क्रिस्टल एखाद्या क्लीन वॉटरने वॉश केले जातात. इथं वॉश केल्यानंतर अगेन अँड अगेन वॉश करून ते फिल्टर आउट केले जातात. फिल्टर आउट केल्यानंतर जे काही क्रिस्टल्स असतील ते क्रिस्टल ड्राय केले जातात. आणि ड्राय केल्यानंतर जी काही फायनल स्क्रीनिंग म्हणजे जे काही इव्हॅल्युएशन टेस्ट असतील त्या साल्टच्या, त्या टेस्टमधून ते पास केलं जाईल. मग ही जी काही चेन आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट केले, ट्रान्सपोर्ट नंतर कंटेनरमध्ये प्लेस केले, त्याला हीट अप्लाय केले, हीट अप्लाय केल्यानंतर ते एक्सेस वॉटर इव्हॅपोरेट होईल. इव्हॅपोरेट झाल्यानंतर खालच्या साईडला क्रिस्टल सेटल होतील आणि वरच्या साईडला लिक्विडी स्ट्रक्चर असेल त्याच्यातलं लिक्विड, एक्सेस लिक्विड रिमूव्ह व्हायला स्टार्ट होईल. इथं स्लरी प्रिपेअर होईल. स्लरी जी काय आहे ती आपण काय करणार आहे, ते क्रिस्टल, ते स्लरी कंटेनिंग जे काही क्रिस्टल असतील ते इथं आपण क्लीन करणार आहेत, वॉश करणार आहेत अगेन अँड अगेन. आणि वॉश केल्यानंतर ते क्रिस्टल आपण ड्राय करणार आहेत. ड्राय केल्यानंतर ते क्रिस्टल ड्राय आउट होतील आणि हॉट एअर ओव्हनमध्ये किंवा एखाद्या ड्रायरमध्ये ड्राय करणार आहेत. आणि ड्राय केल्यानंतर जे काही साल्ट भेटेल, व्हाईट कलर कंटेनिंग जे काही क्रिस्टल असतील ते काय असेल, आपला फायनल प्रोडक्ट मीन्स साल्ट. आणि ते काय इव्हॅल्युएशन टेस्टला पुढे पास केलं जाईल. Next example is production of paracetamol from benzene. Here it is a chemical process. Firstly जी प्रोसेस पाहिली आपण ती कुठली प्रोसेस होती, फिजिकल प्रोसेस मीन्स मॅन्युफॅक्चरिंग ऑफ साल्ट, ते पाहिलं आपण. नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ पॅरासिटामॉल फ्रॉम बेन्झिन. हिअर पॅरासिटामॉल इज ऑप्टेन्ड फ्रॉम बेन्झिन. ओके, when benzene is undergo nitration in presence of nitric acid and sulfuric acid for 1 hour, then it gives nitrobenzene. Okay, this nitrobenzene again undergo reduction. Okay, undergo reduction in the presence of aluminum
or sulfuric acid H2SO4 for 10 hours and it gives para aminophenol. This para aminophenol again undergoes acetylation here, undergo acetylation in the presence of acetic anhydride and sulfuric acid, and it gives finally paracetamol. This is the chemical process in which production of paracetamol from बेन्झिन. इथं काय होते, बेन्झिनचं कन्वर्जन पॅरासिटामॉल मध्ये होते इन द अंडरगोज. कुठल्या कुठल्या रिएक्शन आहेत, नायट्रेशन, रिडक्शन अँड ॲसिटायलेशन. या 3 स्टेपमधून म्हणजे ह्या 3 ज्या काही प्रोसेस आहेत ह्या प्रोसेस पास करून आपल्याला बेन्झिनचं कन्वर्जन कशामध्ये करता येतं, पॅरासिटामॉलमध्ये. आले लक्षात. म्हणजे जे काय आता हे बेन्झिन आहे, बेन्झिनचं कन्वर्जन पॅरासिटामॉलमध्ये करतोय म्हणजे हा युजफुल प्रोडक्ट असेल पॅरासिटामॉल, जो की आपण पेशंटला देऊ शकतोय. पेशंटला देणार आहेत म्हणजे हा युजफुल प्रोडक्ट प्रिपेअर केला आहे. म्हणजे हे जे काही आपण पाहतो युनिट ऑपरेशन असेल, युनिट प्रोसेसेस असतील, ह्या कशामध्ये येतील, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ फॉर द कन्वर्जन ऑफ रॉ मटेरियल इंटू युजफुल प्रोडक्ट. मीन्स ड्रग्स, मिनरल्स, जे काही ड्रग्स असतील, मेडिसिन्स, ड्रग्स अँड डोजेस फॉर्म्स अँड मेडिसिन्स, याच्यामध्ये कन्वर्जन करायचं.